नमस्कार. गोडी शिक्षणाची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते. येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे रविवारी आपला स्कॉलरशिप इयत्ता 5वीचा पेपर आहे आणि त्या पेपरमध्ये सर्वच विषय महत्त्वाचे आहेत. त्यातील इंग्रजी हा या घटकाचं रिव्हिजन आज आपण घेणार आहोत. इंग्लिशमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते इथे तुम्हाला स्पष्ट केले जाणार आहेत किंवा त्याचं थोडंसं रिव्हायझेशन ओव्हरलुक पाहणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास झालेलाच असेल, परंतु थोडंसं ओव्हरलुक केलं किंवा थोडक्यात टॉपिक IMP टॉपिक्स तुम्ही चांगल्या पद्धतीनं पाहिले तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इंग्रजी या विषयामध्ये हे 8 टॉपिक्स अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे हे 8 टॉपिक्स परीक्षेला असतात आणि याच्यावरचे प्रश्न असतात बघा. लेटर्स ऑफ द अल्फाबेट याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरवरचे प्रश्न असतात. एक प्रश्न येतो परीक्षेला. एकूण म्हणजे 0.4% याच्यावरचे प्रश्न असतात. म्हणजे एक प्रश्न कमीत कमी येतो. त्यानंतर व्होकॅब्युलरी हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरचे तुम्हाला 5 ते 6 प्रश्न असतात आणि व्होकॅब्युलरीमध्ये बरेच असतात की अपोजिट वर्ड असतील, बरेच कन्सेप्ट येतात. रायमिंग वर्ड्स असतील किंवा सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड्स असतात, बॉडी पार्ट्स, कलर नेम, बरेच टॉपिक कन्सेप्ट याच्यामध्ये येतात. त्यानंतर पंक्च्युएशन मार्क्स, विरामचिन्हे याच्यावरचे प्रश्न असतात 2 ते 3 मार्काला. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मार्क्स असतील किंवा एक्सप्लेनेटरी मार्क्स, त्याच्यानंतर कॉमा, अशा पद्धतीनं जे काही पंक्च्युएशन मार्क्स आहेत त्याच्यावरचे प्रश्न असतात. त्यानंतर न्यूमरिकल इन्फॉर्मेशन म्हणजे क्रमवाचक संख्या खूप असतात किंवा नंबर्स असतात. डेज ऑफ द वीक्स, आठवड्याचे वार किंवा मंथ, डेज ऑफ द मंथ त्याच्यावरचे प्रश्न असतात तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्शन्स असतात, डायरेक्शन, सब डायरेक्शन्स याच्यावरचे क्वेश्चन याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये तुम्हाला पिक्चर्स असतात किंवा एक्सप्रेशन दिलेले असतात. त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं असते की कसे आहे, बॅड एक्सप्रेशन आहे का, गुड आहे की. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय देतात, एखादं पिक्चर देतात की आणि त्याच्यावरून तुम्हाला विचारतात. चित्रावरून तुम्हाला ह्याच्यावरचे प्रश्न असतात किंवा माहिती असते, अभिवादन किंवा चालना देणारे प्रश्न असतात. एखादं चित्र दिलेलं असतं किंवा एक्सप्रेशन दिलेले असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. एक्सप्रेशन्स त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्रेशन्स पिक्चर्स असतात, त्याच्यावरून तुम्हाला किंवा एक्सप्रेशन दिलेले असतात त्याच्यावर चित्राच्या सहाय्याने त्याच्यावरचे प्रश्न असतात किंवा रिक्वेस्ट वगैरे जे एक्सप्रेशन चित्र पिक्चरवरून देतात आणि त्याच्यावरचे बरेच प्रश्न याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर मिस सेलेनियस म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर असतं, त्याच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच बऱ्यापैकी असतात प्रश्न याच्यामध्ये. कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुम्हाला पॅसेज असतो एक छोटा, त्याच्यावरचे प्रश्न असतात किंवा पोएट्री दिली जाते आणि त्याच्यावरचे तुम्हाला ते प्रश्न दिले जातात. अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. बघा अल्फाबेटमध्ये 1 मार्काला क्वेश्चन असतो. याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल लेटर किंवा स्मॉल लेटर किंवा ओवेल्स उच्चार असतात. त्या उच्चारामध्ये कोणता उच्चार बरोबर आहे. समजा आता फचा उच्चार असतात, फचा उच्चार येणारा शब्द मग पर्याय तुम्हाला वेगवेगळे दिले जातात. मग उच्चार आपल्याला माहीत पाहिजे. इंग्रजीचा उच्चार, मराठीतील इंग्रजीमध्ये उच्चार कशा पद्धतीने आहेत आणि कॅपिटल लेटर किंवा स्मॉल लेटर याच्यामध्ये गॅप दिलेला असतो. व्होकॅब्युलरीमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. 6 क्वेश्चन असतात परीक्षेमध्ये. त्याच्यामध्ये छोटे छोटे टॉपिक्स आहेत. हे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. हे सगळे घटक आहेत. याच्यावरचे बरेच प्रश्न असतात. म्हणजे 6 तरी प्रश्न आपल्याला परीक्षेत येतात. बघा रिलेटेड वर्ड असतो. रिलेटेड वर्डचे क्वेश्चन असतात. म्हणजे एक शब्द देतात आणि त्याच्याशी संबंधित असणारा शब्द. आता समजा फॉर एक्झाम्पल स्काय, आकाश, स्कायशी संबंधित स्टार किंवा प्लॅनेट अशा पद्धतीनं संबंधित शब्द. एखादं आता स्कूल असेल, स्कूलशी रिलेटेड शब्द कोणते, अशा पद्धतीने त्याच्यावरचे प्रश्न असतात. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे डिस्क्रायबिंग वर्ड. हा एक टॉपिक आहे. डिस्क्रायबिंग वर्ड्समध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीचं वर्णन केलं जातं किंवा एखाद्या पिक्चर असेल त्याचं वर्णन केलं जातं आणि ते चित्र दाखवलं जातं आणि त्याच्यावरून कशाचं वर्णन याच्यामध्ये दिलेलं आहे असे प्रश्न विचारले जातात डिस्क्रायबिंग वर्ड्समध्ये. त्यानंतर रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द, रायमिंग वर्ड. त्याच्यानंतर अपोजिट वर्ड, वर्ड रेजिस्टार, शब्दांची यादी दिली जाते. समजा आता एक शब्द दिला जातो आणि शब्दांची यादी. आता एक शब्द घेतला स्कूल तर त्याच्यामध्ये कोणकोणते येतात, टीचर असतील, स्टुडंट असतील, स्कूल किंवा किचनमधले शब्द असतात आपल्या, अशी यादी दिली जाते आणि तुम्हाला वेगळा शब्द विचारला जातो किंवा त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर फाइंडिंग स्मॉल टू बिगर वर्ड. एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दामध्ये किती शब्द दडलेले आहेत. एक मोठा शब्द दिला जातो आणि त्या शब्दापासून किती लहान शब्द तयार करता येतील हा प्रश्न येतो. बघा त्याच्यात बॉडी पार्ट्सवरती प्रश्न असतात. हा खूप महत्त्वाचा इथे धडा आहे तुम्हाला आणि IMP टॉपिकमध्ये हा एक खूपच महत्त्वाचा धडा आहे. हा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स. परीक्षेमध्ये महत्त्वाचे प्रश्न असतात त्याच्यावरती. पंक्च्युएशन मार्क्समध्ये कॅपिटल वर्ड्स कोणता आहे तुम्हाला शोधून सांगतात किंवा
एखादी आदरणीय व्यक्ती असेल किंवा नदी जे नाउन्स असतात ते सगळे कॅपिटल नाउन्स असतात ते आपण कॅपिटल अक्षराने लिहितो. कॅपिटलायझेशन तुम्हाला त्या दिलेल्या 4 पर्यायापैकी एक शब्द कोणता बरोबर कॅपिटल आहे ते दिले जातात. एखाद्या देशाचं नाव असेल किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचं नाव असेल, समाजसुधारक किंवा एखादा आदरणीय व्यक्ती असेल तेव्हा आपण कॅपिटल नाव देतो. नाऊन असेल तर कॅपिटल नाव देतो अशा पद्धतीने. त्यानंतर कॉमा कधी देते कॉमा कधी द्यायचा किंवा फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, अपोस्ट्रॉफ, एक्सक्लेमेटरी मार्क या चिन्हांवरती तुम्हाला प्रश्न असतात. फुल स्टॉप जेव्हा आपण सेंटेन्स कंप्लीट करतो तेव्हा आपण काय करतो, फुल स्टॉप देतो. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क्स, आपण एखाद्याला प्रश्न विचारतो, व्हॉट इज युअर नेम, तेव्हा आपण काय करतो, क्वेश्चन विचारतो तेव्हा आपण क्वेश्चन मार्क देतो. त्याच्यानंतर अपोस्ट्रॉफ असतं, आपण आपल्या ज्या काही इमोशन्स असतात त्या आपण विचारतो ते त्याच्यामध्ये एक्सप्लेनेटरी मार्क आपण द्यावा लागतो. अशा पद्धतीनं याच्यावरचे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. एवढा कन्सेप्ट तुम्ही जर लक्षात ठेवला तर त्याच्यावरचे आपल्याला उदाहरणं येतात. बघा, कॉमा कधी द्यायचा, दोन मैत्रिणी असतील किंवा 2 व्यक्ती असतील त्याच्यामध्ये आपण कॉमा देऊ शकतो. फुल स्टॉप सेंटेन्स कंप्लीट झाल्यानंतर क्वेश्चन मार्क असेल तेव्हा आपण दुसऱ्याला क्वेश्चन विचारतो तेव्हा एखादा क्वेश्चन दुसऱ्याला विचारतो तेव्हा क्वेश्चन मार्क, अपोस्ट्रॉफ आणि एक्सप्लेनेटरी मार्क अशा पद्धतीनं पंक्च्युएशन मार्कमध्ये महत्त्वाचे टॉपिक आहेत. याच्यावरचे 1-2 प्रश्न आपण बघूया. उदाहरणं दिलेली आहेत. या उदाहरणावर तुमच्या लक्षात येईल. बघा, पहिले उदाहरण आहे व्हॉट आर यू डुईंग. मी तुम्हाला इथं कुठलाही चिन्ह इथं तुम्हाला दिलेलं नाहीये. आपण शोधायचं आहे व्हॉट आर यू डुईंग. आपण प्रश्न विचारलेला आहे की तू काय करतेस, म्हणजे इथं काय येणार तुम्हाला क्वेश्चन मार्क येणार. इथं काय येणार, क्वेश्चन मार्क येणार. त्यानंतर बघा, इट्स 5 o'clock. आता एखाद्या इथं एस हा प्रत्यय लागलेला आहे, इथं काय एस हा प्रत्यय लागलेला आहे तेव्हा इथं काय येणार आहे, अपोस्ट्रॉफ आपण देतो अशा पद्धतीने. अपोस्ट्रॉफ अशा पद्धतीने इथं काय येणार आहे चिन्ह, अपोस्ट्रॉफ. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे बघा, वेल डन रिधिमा. आपण आपलं इमोशन्स सांगितलेले आहेत. वेल डन रिधिमा म्हणजे इथं काय येणार, आपला जे इमोशन्स आहेत, वेल डन रिधिमा, इथं काय येणार मग एक्सक्लेमेटरी मार्क्स. त्यानंतर माय नेम इज स्वाती, पूर्ण वाक्य आहे, माझं नाव स्वाती आहे, इथं फुल स्टॉप येणार, माय नेम इज स्वाती. त्यानंतर दिल्ली इज बिग सिटी. इथं तुम्हाला विचारले की कॅपिटल अक्षर कुठे येईल, बिग येणार का, इथं येणार का, इथं. पण आपल्याला माहिती आहे जेव्हा सिटीचं नाव असेल किंवा नाम असेल, स्पेसिफिक नाम असेल, नेम असेल स्पेसिफिक, तर आपण काय करतो, कॅपिटल अक्षर देतो. मग इथं डीच्या ठिकाणी काय येणार आहे, दिल्ली असं येणार आहे, कारण दिल्ली काय आहे, स्पेसिफिक सिटीचं काय आहे नाव. मग इथं काय येणार आहे, कॅपिटल लेटर येणार आहे. अशा पद्धतीनं पंक्च्युएशन मार्क्समध्ये तुम्हाला प्रश्न असतात. आपण प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीनं लक्षात येतं. न्यूमरिकल इन्फॉर्मेशन हा एक महत्त्वाचा टॉपिक्स आहे. याला तुम्हाला 10% असतात, म्हणजे तुम्हाला 3 मार्क्स फिक्स असतात. आणि एवढेच टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये, परफेक्ट केले तर चांगल्या पद्धतीने मार्क मिळू शकतात. याच्यामध्ये बघा, डेज ऑफ द वीक्स असतात किंवा मंथ्स पण असू शकतात, आठवड्याचे वार असतील, महिने, त्याच्यावरचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेलिंग तुम्हाला आलं पाहिजे, महिन्यांची स्पेलिंग किंवा पासून संडे, मंडे याची जी स्पेलिंग असतात ती स्पेलिंग आठवड्याची असतात ती करेक्ट असली पाहिजेत. म्हणजे तुम्हाला बघा, कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर, संख्यावाचक आणि क्रमवाचक नंबर असतात. पहिला, दुसरा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा पद्धतीनं. डायरेक्शन असतात. डायरेक्शनमध्ये तुम्हाला विचारले जातात प्रश्न, नॉर्थ, साऊथ असतील किंवा ईस्ट असेल, वेस्ट असेल, वरती नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. किंवा सब डायरेक्शन्स असतात, हे दिशा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. टेलिंग द टाइम किंवा घड्याळ असेल तर घड्याळामध्ये तुम्हाला म्हणजे इथून क्वार्टर्स म्हणजे 15 मिनिट, त्याच्यानंतर परत हाफ म्हणजे अर्धा, हाफ म्हणजे किती, अर्धा, त्याच्यानंतर 15 मिनिटाचे 3 असे म्हणजे 45 मिनिटे म्हणजे 3 क्वार्टर्स अशा पद्धतीने. किंवा 1 पूर्ण 1 तास म्हणजे 1 अशा पद्धतीने घड्याळामध्ये तुम्हाला टायमिंग माहीत असलं पाहिजे. याचे सुद्धा आपल्याला प्रश्न, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न येतात. क्रिएटिव्ह थिंकिंग हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट असतात, महत्त्वाच्या जाहिराती असतात, हेडिंग्स असतात आणि त्या जाहिरातीवरून तुम्हाला प्रश्न असतात बघा. त्याच्यानंतर जाहिरातीमध्ये तुम्हाला कशाची जाहिरात असू शकते आणि एखादी वस्तू असेल किंवा त्या वस्तूची प्राईज असेल किंवा त्या जाहिरातीचं नाव, सगळ्या पत्ता वगैरे त्याच्यावरचे तुम्हाला प्रश्न असतात. त्यानंतर मोटोज, ब्रीदवाक्य असतात. ब्रीदवाक्य मोटोज असतात. मोटोज म्हणजे ब्रीदवाक्य, 1 मॅन 1 प्लॅन्ट म्हणजे 1 झाड 1 व्यक्ती, किंवा नो यूज प्लास्टिक बॅग्स, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका, अशा पद्धतीने तुम्हाला एक वाक्य दिलेले असतात. आणि मेसेज सुद्धा दिले, मेसेज म्हणजे दिलेलं असतं की तुम्ही बघा काही आपण मोटोज बघूया. हेल्थ इज वेल्थ,
हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य हेच काय आहे, संपत्ती आहे. किंवा अनेक ब्रीदवाक्य असतात. वन मॅन एक झाड एक वन मॅन वन प्लॅन्ट, एक झाड एक माणूस एक झाड म्हणजे प्रत्येकाने झाडे लावलीच पाहिजेत. किंवा सेव्ह वॉटर, अशा पद्धतीचं तुम्हाला ब्रीदवाक्य असतात. किंवा संदेश सुद्धा असतात की विद्यार्थ्यांना संदेश असतात, वेगवेगळ्या व्यक्तींना संदेश असतात. अशा पद्धतीने याच्यावरचे प्रश्न असतात. हे सुद्धा क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये येतं. म्हणजे शब्दकोडी असतात, पझल्स विचारले जातात. एक शब्द पूर्ण आणि आडवा आणि उभा शब्द देतात, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता अक्षर येईल अशा पद्धतीने. किंवा रिडल्स असते, खूप प्रश्न असतात त्याच्यामध्ये. शब्दकोडी असतात. समजा आता CA आणि इथं एक अक्षर तुम्हाला कॉलम देतात आणि AD म्हणजे दोन्ही अक्षर. इथं कोणतं अक्षर येणार, कार आणि रोड, ही दोन्हीमध्ये जुळणारं अक्षर, या दोन्हीमध्ये येणारं अक्षर कोणतं, अशा पद्धतीने तुम्हाला कोडी विचारले जातात. त्यानंतर रिडल्समध्ये बघा, एखादं रिडल्स विचारलं म्हणजे कोडी विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, इट फ्लायज इन द स्काय अँड इट इज नॉट अ बर्ड अँड पीपल प्ले कोणतं काईट अशा पद्धतीनं रिडल्स असतात. त्यानंतर एक्सप्रेशन हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याच्यावरचे सुद्धा तुम्हाला 3 मार्क्स असतात परीक्षेमध्ये. याच्यामध्ये एखादं कार्ड देतात. समजा आता एक ग्रीटिंग कार्ड असेल किंवा टीचर्स डेचं ग्रीटिंग कार्ड असेल तर हॅपी टीचर्स डे असं असतं, हॅपी टीचर्स डे असं असतं. किंवा दिवाळीचं ग्रीटिंग कार्ड असेल तर त्याच्यावरती आपण ग्रीटिंग कार्ड असतं दिवाळी किंवा दिवाळीचं चित्र असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की ह्या ग्रीटिंग कार्डवरून म्हणजे कशाचा संदेश आहे किंवा कशाच्या संदर्भात ग्रीटिंग कार्ड आहे. अशा पद्धतीने चित्राद्वारे तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. किंवा ॲडजेक्टिव्हचे प्रश्न असतात, प्रिपोजिशनवरचे प्रश्न असतात. याच्या अगोदर पार्ट्स ऑफ स्पीच हा घटक आपल्याला जर चांगल्या पद्धतीने येत असेल तर याच्यावरचे प्रश्न आपल्याला येतात. 3 ते 4 प्रश्न याच्यावरती परीक्षेमध्ये असतात. नाउन प्रोनाउन असतील किंवा ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन याच्यामध्ये प्रश्न असतात. अँड किंवा द इथं कुठं यूज करायचं याच्यावरचे प्रश्न आहेत बघा. इन किंवा फ्रंट ऑफ अशा पद्धतीने प्रिपोजिशन्स कोणतं आहे दिलेल्या वाक्यामध्ये किंवा कोणत्या पद्धतीने वापरलेलं आहे. किंवा त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह असेल, गुड, बॅड, गुड, त्याच्यानंतर ब्युटिफुल, अशा प्रोनाउनवरचे सुद्धा क्वेश्चन असतात. नाउन आणि प्रोनाउन फाइंड करायला सांगतात त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये. अशा पद्धतीनं प्रश्न याच्यावरचे असतात. ग्रामरमध्ये आर्टिकल्स किंवा स्पेसिफिक असेल तर आपण द हे आर्टिकल्स वापरतो. अशा पद्धतीनं हा सुद्धा टॉपिक्स खूप महत्त्वाचा आहे. हा एक शेवटचा आणि महत्त्वाचा टॉपिक्स हा परीक्षेमध्ये असतो. 3 मार्कला. आपला पॅसेज असतो, तो पॅसेज व्यवस्थित रिडिंग करायचं आणि रिडिंग करत असताना ज्या मोस्ट IMP गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आणि पॅसेजची व्यवस्थितरित्या उत्तरं द्यायची. त्याच्या तो प्रोजवरती असतो म्हणजे एखादा पॅसेज तुम्हाला दिलेला असतो आणि त्याच्यावरचे तुम्हाला काय होतात, प्रश्न विचारतात. पॅसेज व्यवस्थित वाचायचा, त्याचं रिडिंग व्यवस्थित केलं तर तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता येणार आहे. अशा पद्धतीनं आज आपण थोडक्यात ओव्हरलुक केलेलं आहे, इंग्रजीचं संपूर्ण ओव्हरलुक केलेलं आहे की कशा पद्धतीने कोणते प्रश्न असणार आहेत हे इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना पेपरसाठी शुभेच्छा. धन्यवाद.